शिंदेंच्या सेनेचे आमदार निलेश राणेंची भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड। मालवणमध्ये पैसे वाटप होत असल्याच्या तक्रारीवरून निलेश राणे आक्रमक। निवडणूक अधिकारी पोलिसांकडून घटनास्थळी तपास। काँग्रेस आणि यांच्यात काहीच फरक नाही, फेक नरेटिव्ह पसरवतायत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची निलेश राणेंवर टीका। पायाखालची वाळू सरकल्यानंच असले प्रकार सुरू, रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। आशिष शेलारांकडून निलेश राणेंच्या आरोपांचं खंडन। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या घरी पैसे सापडल्याचा आरोप खोटा असं वक्तव्य। एखाद्या ठिकाणचं लक्ष हटवण्यासाठी रोकड सापडते, नंतर वेगळंच समजतं। मालवणमधील भाजप कार्यकर्त्यांच्या घरावरील धाडीवर नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया। मालवणमध्ये सापडलेले पैसे आमच्या कार्यकर्त्याच्या व्यवसायाचे होते, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा दावा। निलेश राणे यांनी कॉन्ट्रोव्हर्सी करू नये, प्रभाकर सावंत यांची प्रतिक्रिया। सिंधुदुर्गमध्ये भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैशांचं वाटप, पराभव दिसू लागल्यामुळे भाजपकडून पैशांचं वाटप। शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचा आरोप। बीडमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या राम खाडेंवर जीवघेणा हल्ला। 10 ते 15 जणांनी धारदार शस्त्रानं गाडीवर हल्ला केल्याची घटना। हल्ल्यात राम खाडे गंभीर जखमी, खाडेंवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू। ही संकल्पना लाडक्या बहिणींमुळेच हे सरकार आलं, यांनीच आम्हाला मंत्री केलं। बीडमधील भाषणात मंत्री पंकजा मुंडे यांचं वक्तव्य। तिजोरीच्या चाव्यांबाबत काहीही चर्चा असो, पण नगरविकास खातं आमच्याकडे, आमदार अब्दुल सत्तार यांचा निशाणा। तर लाडक्या बहिणी योजनेचे शिल्पकारही एकनाथ शिंदेच, असंही वक्तव्य। विधानसभेत सत्ता येणार हे मवियानं सांगून टाकलं आणि खातेवाटपही केलं होतं। विधानसभेत लाडक्या बहिणींची एंट्री झाली आणि त्यांनी सगळंच बदललं। अमळनेरमधील भाषणात खासदार श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्य। पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला वर्षभराची स्थगिती, जिल्हा मध्यवर्ती बँकेलाही कर्जवसुलीला स्थगिती देण्याचे सरकारचे आदेश। लाडकी बहीण योजनेसह शेतकऱ्यांच्या कोणत्याही योजना बंद होणार नाहीत, तर कमळाचं बटन दाबल्यास लाडक्या बहिणींना 1,500 चे 3,000 करण्याचा प्रस्ताव येईल। अंबड नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात भाजप आमदार नारायण कुचे यांचं वक्तव्य। जितेंद्र सिंह यांच्या विरोधातील मनसेचं बॅनर पोलिसांनी हटवलं। बॅनर हटवल्यानंतर पदाधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ पोलीस ठाण्यात। पोलिसांनी बॅनर हटवल्याप्रकरणी निवेदन, बॅनर का हटवलं, मनसे पदाधिकाऱ्यांचा सवाल। फडणवीस संविधानाला फासावर चढवणारे जल्लाद, हर्षवर्धन चपकाळ यांची पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांवर विखारी टीका। राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, कुणामुळे आपल्या लोकांचं भलं होणार हे बघायचं असतं। बुलढाण्यातील प्रचार सभेत बोलताना अजित पवारांची प्रतिक्रिया। वांद्रे किल्ल्याप्रकरणी वर्षा गायकवाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, किल्ल्यावरील अवमानकारक घटनांवर तात्काळ कारवाईची मागणी, किल्ल्यावर उपाययोजना राबवण्याचीही पत्राद्वारे विनंती। अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी दमानिया ट्रम्पला देखील भेटेल। दमानियांना शहांची भेट मिळाली नाही, तर त्यांनी ट्रम्प यांची भेट घ्यावी, सूरज चव्हाण यांची खोचक टीका। मुंबईच्या चेंबूरमधील पुरुषांच्या भिक्षुकगृहावर मनसेची धडक मोहीम, भिक्षुकगृहातील 100हून अधिक भिक्षुकांची मतदार यादीत नोंदणी, भिक्षुकगृहात न राहणाऱ्यांची नावं मतदार यादीत असल्यानं मनसे आक्रमक। मीरा भाईंदरमधील एक नगरसेवक गुजरातमध्येही मतदान करतो, इकडेही करतो, दुबार मतदान करणारा 2 पायांवर घरी जाणार नाही, मनसे नेते अविनाश जाधव यांचा आक्रमक पवित्रा। मीरा भाईंदरमध्ये मतदार यादीत मोठा घोळ, प्रभाग 13 मध्ये तब्बल 52,000 मतदार ऍड करण्यात आले, त्यापैकी 19,000 मतदार इतर प्रभागांमधील असल्याचा गंभीर आरोप। युवक काँग्रेस प्रवक्ते रवींद्र खरात यांचा प्रशासनावर आरोप। कांदिवली पूर्वमध्ये मतदार यादीत हेराफेरी झाल्याचा आरोप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजपती यादव यांचा आरोप। मतदार यादी दुरुस्त न झाल्यास आंदोलन करू, यादव यांचा इशारा। न्यायदेवतेनं आमच्या विश्वासावर शिक्कामोर्तब केलं, उज्ज्वला थिटे यांची याचिका फेटाळल्यानंतर नगराध्यक्षा प्राजक्ता पाटील यांची प्रतिक्रिया। विरोधकांनी अनगरकरांच्या एकीत फूट पाडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते शक्य झालं नाही, प्राजक्ता पाटील यांची प्रतिक्रिया। कुणाचा पीए आहे म्हणून कमी किंवा जास्त शिक्षा दिली जात नाही, गौरी पालवे आत्महत्या प्रकरणावर नीलम गोऱ्हे यांचं वक्तव्य। राज्यभरात सध्या अनेक युती आघाड्या होत आहेत, राष्ट्रवादी सेनेची युती भविष्यातील नांदी असू शकते, पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य। आम्ही केलेल्या उठावानंतर सरकार झालं आणि चाललं सुद्धा, गुलाबराव पाटील दादा भुसे यांनी पाठिंबा दिला। अंबळनेरमधील भाषणात एकनाथ शिंदे यांच्या उठावाची श्रीकांत शिंदेंकडून आठवण।
जबाबदार व्यक्तीनं अशी बेजबाबदार वक्तव्य करू नये. मंत्री संजय शिरसाट यांच्या टीकेला भाजप खासदार अशोक चव्हाण यांचं प्रत्युत्तर. सर्व एजन्सी घेऊन तुम्ही भाकरी खाता की नोटा, शिरसाट यांनी केली होती खोचक टीका. लोणीकर दानवे एकत्र आल्यानं आमच्या झोप उडाली नाही. एकाच पक्षात होते, त्यांच्याशी आमचं काहीच देणं घेणं नाही. अर्जुन खोतकरांचा लोणीकर आणि दानवेंवर निशाणा. देवाभाऊंविरोधात टरबूज फोडणाऱ्याला रक्षा खडसे यांनी उमेदवारी दिली. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंवर आरोप. मुक्ताईनगरमधील सर्व भूखंड खडसेंनी लाटले, चंद्रकांत पाटील यांचा आरोप. भविष्यात राष्ट्रवादी चिखलीकरांना मोठी जबाबदारी देणार. चिखलीकरांना राजकारणात प्रभावीपणे काम करण्याची संधी मिळणार. सुनील तटकरेंकडून चिखलीकर यांना भविष्यात मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये साताऱ्यात शिवसेना स्वबळावर लढणार. मंत्री शंभूराज देसाईंचे संकेत. भाजपसोबत युती करण्याचा प्रयत्न आम्ही केला, पण तसा प्रतिसाद भाजपकडून आला नाही, त्यामुळे थोडा उशीर झाला. देसाईंची प्रतिक्रिया. 1 तारखेला बाहेरच झोपा, तुमच्या नशिबात लक्ष्मी आहे. आता पार्ट्या सुरू आहेत. खात त्यांचं मटण, पण दाबा आपलं बटण. नाशिकमधील सभेत गुलाबराव पाटील यांचा पुनरुच्चार. भावना घाणेकर माझी लढणारी बहीण, त्या झुकणाऱ्या नाहीत, उरणच्या स्थानिक आहेत. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा उरणमधील प्रचार सभेत व्हिडिओ कॉलवरून मतदारांशी संवाद. ठाणे शहरात एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांचे भावी नगरसेवक म्हणून बॅनरबाजी. ठाणे शहरात एकीकडे महायुतीत जागा वाटप आणि श्रेयवादाची लढाई, अशातच नगरसेवक पदावर दावा. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली शौर्य पाटीलच्या कुटुंबाची भेट. शौर्य पाटीलचे वडील प्रदीप पाटील यांचा आठवलेंकडून सांत्वन. दिल्लीत शिक्षकांच्या जाचाला कंटाळून शौर्य पाटीलची आत्महत्या. मुंबईत 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली. एनएसजीकडून मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन. शहीद जवानांचं कुटुंबीय उपस्थित. पॅरिसमधील युनेस्को मुख्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण. भारतीयांसाठी हा अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण. फडणवीसांची प्रतिक्रिया. परभणीतील दैठणा ते माळसोन्ना रस्त्याची प्रचंड दुरवस्था. अर्धा रस्ता डांबरीकरण करून उर्वरित रस्त्याचं काम रामभरोसेच. वाळू माफियांवर महसूल मंत्री बावनकुळे यांचा सर्जिकल स्ट्राईक. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचं परमिट जागेवरच रद्द होणार. महसूल मंत्री बावनकुळेंचे कडक आदेश. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल केल्याप्रकरणी शीतल तेजवानीची कोर्टात धाव. गुन्हा रद्द करण्यासाठी तेजवानीकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल. तेजवानीच्या वकील दीपाली केदार यांची माहिती. मीरा भाईंदरमधील क्लाउड किचनवर मनसेचा छापा. स्वच्छता, तारीख संपलेली प्रोडक्ट्स वापरली जात असल्याचं समोर. बॉक्सेट मिल, मोझो पिझ्झा आणि ईट क्लब या किचनवर छापा.